रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याला विरोध करतायत, कसं पाहताय? नाही, मला वाटतं हे दुटप्पीचं धोरण नाही. तुम्ही विरोधाची भूमिका घ्या, आम्ही हा रडतो म्हणजे तू रडल्यासारखं कर, मी हसल्यासारखं करतो, अशातला हा प्रकार आहे. त्यामुळं हे दुटप्पीचं धोरण शेतकऱ्यांना मान्य नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत कितीही संघर्ष करावा लागू दे, परंतु या रस्त्याला प्रखर असा विरोध आमचा निश्चितपणे असणार. कंत्राटदारांचा खिसे भरण्यासाठी हे आता हे सगळीकडे आपण बघतोय, प्रीपेड मीटरचा विषय असू दे किंवा पुण्यात दिलेले कॉन्ट्रॅक्ट असू देत, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आज जे काही महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आहेत ते सगळे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या लोकांना दिलेले आहे. आणि म्हणून हा देखील आता उद्या प्रकल्प येईल, ज्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्डला पैसे कदाचित या निवडणुकीआधी दिले असतील, म्हणून हा रस्त्याचं टेंडर, अधिसूचना या सगळ्या गडबडीनं होत आहेत. अन्यकडे लोकसभा निवडणुकीत याचा प्रकार पाहायला मिळतं, विधानसभा निवडणूक तोंडावा आहे, याचा कुठेतरी काय परिणाम होईल किंवा नाही, लोकसभेला हा मुद्दा ऐरणीवर होता आणि या मार्गावरच्या लोकसभेच्या जागांबाबत लोकांनी काय निर्णय घेतला हे त्यांना माहीत आहे. आणि म्हणून आमची सरकारला सूचना आहे की हा विरोध आहे, तो रस्ता रद्द करावा अशी आमची प्रामाणिक मागणी. नाही, म्हणजे याचा अर्थ नोटीस काढले, याचा अर्थ दबावाचं राजकारण चालू आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची ताकद ही शेतकऱ्यापेक्षा मोठी आहे का, हा निर्णय आता यामध्ये होणार आहे. या राज्यातला शेतकरी महत्त्वाचा आहे का कॉन्ट्रॅक्टर महत्त्वाचा आहे, हा निर्णय सरकारने घेणं गरजेचं आहे. त्यानंतरही सरकारने काही पावलं उचलली नाही तर नाही, आम्ही आमची भूमिका करू. कोल्हापूरकर म्हणून आमचं आंदोलन तीव्र असणार आहे आणि त्याच्याबद्दलची भूमिका हे आंदोलन झाल्यानंतर जे काही मंडळी आम्ही इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, सर्व पक्षीय जे काय असतील तिथं बसून आम्ही निर्णय घेऊ की पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल. जिल्ह्यामध्ये अनेक हायवे गेले, कधीही जनप्रक्षोभ झाला नाही. ठीक आहे, काही तक्रारी असतील, त्या तक्रारीचं निरसन झालं, लोकांनी मान्य केला. रत्नागिरी हा हायवे देखील लोकांनी मान्य केला कारण की तो गरजेचा होता. परंतु हा गरजेचा नसलेला प्रकल्प लादण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर होतोय. त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा रस्ता नको म्हणतोय. पर्यायी रस्ते याला उपलब्ध असताना कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी करणारा रस्ता याला आमचा प्रखर विरोध असणार. खरं तर एका बाजूला महायुती सरकार आधीच